नमस्कार. श्री गजानन आर्ट्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अतिशय सुरेख असं मोत्यांचं फूल. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 5 नंबरचे गुलाबी कलरचे मोती, निळ्या कलरचे मोती, दोरा, सुई आणि कात्री. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा. त्यानंतर 6 गुलाबी मणी सुईमध्ये ओवून घ्यायचे आणि दोऱ्याच्या सर्वात शेवटी नेऊन तिथे 1-2 गाठी पाडून घ्यायच्या. त्यानंतर दोरा 1-2 मण्यांमधून फिरवून घ्यायचा. पुन्हा तिथे 1-2 गाठी पाडायच्या. त्यामुळे आपलं जे मण्यांचं सर्कल आहे ते एकदम पक्क बसतं. उरलेला दोरा कट करून घ्यायचा. आता सुईमध्ये 5 निळे मणी ओवून घ्यायचे आणि ज्या गुलाबी मणीमधून दोरा निघालेला आहे त्याच मण्यामधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. अशा प्रकारे इथे निळ्या मण्यांचं एक सर्कल तयार होतं आहे. आता सुई ही समोरच्या गुलाबी मण्यामधून बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 4 निळे मणी ओवून घ्यायचे आणि जो निळ्या मण्यांचा सर्कल आहे त्याच्या पहिल्या निळ्या मण्यामधून आणि त्याच्या बाजूच्या गुलाबी मण्यामधून अशा 2 मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर पुन्हा सुई समोरच्या मण्यामधून बाहेर काढून घ्यायची. परत सुईमध्ये आता 4 निळे मणी ओवून घ्यायचे आणि दुसरं मण्यांचं जे सर्कल आहे त्याच्या पहिल्या निळ्या मण्यामधून आणि त्याच्या बाजूच्या गुलाबी मण्यामधून अशा 2 मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. पुन्हा त्याच्या पुढच्या गुलाबी मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला एक एक गुलाबी मणी सरकवत जायचं आहे. आता पुन्हा आपल्याला 4 निळे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा निळा मणी आणि त्याच्या बाजूचा गुलाबी मणी यातून सुई बाहेर काढायची आहे. त्यानंतर पुन्हा समोरच्या एका गुलाबी मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 4 निळे मणी ओवून घ्यायचे आणि हा निळा मणी आणि त्याच्या बाजूचा गुलाबी मणी या दोन्ही मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता हा जो गुलाबी मणी आहे सगळ्यात शेवटचा त्यातून सुई बाहेर काढायची आणि जे सुरुवातीला आपण निळ्या मण्यांचं सर्कल बनवलं होतं त्याच्या पहिल्या निळ्या मण्यामधून सुई बाहेर काढायची. इथे आपल्याला शेवटचं निळ्या मण्यांचं सर्कल बनवायचं आहे. आता इथे आपल्याकडे 3 मणी आहेत. 1, 2 आणि 3 हे 3 मणी आहेत. आता आपल्याला 3 मण्यांची आवश्यकता आहे. तर आता आपण 3 निळे मणी ओवून घेऊ आणि हा निळा मणी, त्याच्या बाजूचा गुलाबी मणी आणि त्याच्यावरचा निळा मणी आता आपल्याला ह्या काठावरच्या निळ्या मण्यापर्यंत सुई घेऊन यायची आहे. तर त्यासाठी ह्या 2 निळ्या मण्यांमधून मी सुई बाहेर काढून घेते. आता आपल्याला काठावरच्या मण्यांवर काम करायचं आहे. आता आपल्याला 8 गुलाबी मणी आणि 3 निळे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जे 3 निळे मणी ओवले
ते सोडून त्याच्या पुढच्या गुलाबी मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे निळ्या मण्यांचं ट्रायंगल तयार होतं. आता इकडे आपल्याला 7 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या निळ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे तिथे एक पाकळी तयार होते. आता आपल्याला ह्या निळ्या मण्यापर्यंत सुई आणायची आहे. त्यासाठी आपल्याला हे 3 निळे मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पुन्हा इथे आपल्याला एक पाकळी तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला 8 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहे आणि 3 निळे. पुन्हा 3 निळे मणी सोडून द्यायचे. त्याच्या पुढच्या गुलाबी मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याला सुईमध्ये 7 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या निळ्या मण्यामधून आपला दोरा निघाला होता त्याच मण्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता पुन्हा आपल्याला ह्या 3 निळ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि तिथे पुन्हा एक पाकळी तयार करायची आहे. आता ज्या प्रकारे आपण 2 पाकळ्या तयार केल्या त्याच प्रकारे आपल्याला 1, 2, 3 आणि 4 ह्या 4ही पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तुम्हीही तयार करा, मी पण तयार करून घेते. अशा प्रकारे इथे 6 पाकळ्या तयार झाल्या आहेत. आता पुढची स्टेप सांगते. आता आपल्याला ह्या 2 निळ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतर ही जी पाकळी आहे ह्याच्या 4 मण्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ह्या गुलाबी 4 मण्यांमधून आता आपल्याला सुईमध्ये 4 गुलाबी मणी आणि 3 निळे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 3 निळे मणी सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढचा गुलाबी मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याला सुईमध्ये 3 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर बाजूच्या पाकळीतले 1, 2, 3 आणि 4 गुलाबी मणी सोडून द्यायचे. त्याच्यानंतरचे 4 गुलाबी मणी ह्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची. तर अशा प्रकारे आपण 2 पाकळ्यांना जोडलेलं आहे. त्यानंतर ह्या निळ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आणि 1, 2, 3 आणि 4 हे 4 गुलाबी मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याला इथे पाकळी तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला 4 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहे. त्यानंतर 3 निळे मणी ओवून घ्यायचे आहेत. आता 3 निळे मणी सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतरच्या गुलाबी मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे आपल्याला 3 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहेत आणि पुढच्या पाकळीतले 1, 2, 3, 4 मणी सोडून त्याच्यानंतरचे 4 मणी ह्यातून सुई बाहेर काढायची. ज्याप्रमाणे आपण 2 पाकळ्यांना जोडलं आहे तसंच 1, 2 तसंच इथे पण पाकळ्यांना जोडून घ्यायचं. तर तुम्ही पूर्ण करा, मी पण पूर्ण करते. आपण पाहू शकता अतिशय सुरेख असं फूल तयार झालेलं आहे. तर नक्की करून पहा. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय गजानन.